गाजर गवत किंवा काँग्रेस गवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तणामुळे गेली काही दशकं शेतकऱ्यांना हैराण केलंय। गाजर गवतामुळे त्वचेचे विकार होत असल्यानं अनेक वेळेस मजूर गाजर गवत उपटायला नकार देतात। तणनाशकं फवारून यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो, पण काही दिवसातच गाजर गवत पुन्हा जोमानं वाढायला सुरुवात होते। बी पक्व होऊन झडलं की त्याचा प्रसार हवा, पाणी, मातीतून जास्त वेगानं होतो। कधी काळी सरकारनं गाजर गवत निर्मूलनाची मोहीम देखील काढली होती। या मोहिमेचं निर्मूलन झालं, पण गाजर गवत मात्र शिल्लक राहिलं। सर्व उपाय थिटे पडले। शेवटी निसर्गालाच कीव आली आणि झायगोग्रामा बायकॅलोरॅटा नावाच्या मित्रकिडीचा पर्याय सापडला। त्यामुळे गाजर गवताचं जैविक पद्धतीने नियंत्रण शक्य होणार आहे। ही कीड गाजर गवतावरच जगते, त्यामुळे ही मित्रकीड वाढवण्याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे। ज्या भागामध्ये ही मित्रकीड ह्या ज्या काही गाजर गवतावर आहे, तर त्याची संख्या ही झपाट्याने वाढते आणि आपण तणनाशक मारल्यानंतर 15 ते 1 महिन्याचा कालावधी जातो, परंतु ही जी काही कीड आहे ही साधारण 15 दिवसामध्ये पूर्णपणे त्या गाजर गवतावर निर्मूलन करतं। म्हणजे या नैसर्गिक पद्धतीनं यावर उपाययोजना केली जाते। गाजर गवत फस्त करणारा झायगोग्रामा बायकॅलोरॅटा हा मेक्सिकन भुंगेरा जुन्नर तालुक्यातल्या काही गावांमध्ये आढळून आलाय। ही मित्रकीड गाजर गवताच्या पानाफुलांसह सगळा भाग फस्त करते। पिकावर एखादी कीड आल्यावर त्यावर मात करणारी दुसरी कीडही याच निसर्गानं निर्माण केल्याचं अनेकदा पाहायला मिळतं। झायगोग्रामा बायकॅलोरॅटा नावाच्या या भुंगेऱ्यामुळे गाजर गवताच्या समस्येवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं, असा अनुभव सध्या हे शेतकरी घेत आहेत। जेवढ्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी इथनं कलेक्ट करावी। ज्याच्या ठिकाणी गाजर गवत आहे त्या ठिकाणी सोडावी। दुसरं या केळीचं वैशिष्ट्य असं काही भुंगे आहेत हे उडून दुसरीकडे निघून जातात। तिसरी गोष्ट, हे ज्यावेळी थंडी ज्यावेळी येते त्यावेळी ही सुप्त अवस्थेत जाते। ही जमिनीमध्ये साधारणपणे 15 सेंटीमीटर खोलपर्यंत जाऊन थंडीच्या सीझनमध्ये सुप्त अवस्थेत राहते। या भागातील शेतकऱ्यांनी ही मित्रकीड इतर शेतकऱ्यांना आपल्या शेतात नेऊन सोडण्याचं आवाहन केलंय। कृषी विद्यापीठांनी याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। या भुंगेऱ्याचं आयुष्यमान कमी असल्यानं त्याच्या पैदासीवर जास्त संशोधनाची गरज आहे। याची अळी गाजर गवताची पानं खाते। पूर्ण वाढ झालेली भुंगेरे जमिनीत जाऊन 15 सेंटीमीटर खोलीवर कोशावस्थेत जातात। त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी भुंगेरा कोशावस्थेतून बाहेर पडतो। मेक्सिकन भुंगेऱ्यांचं जीवनचक्र जवळपास 27 ते 32 दिवसात पूर्ण होतं। याची अळी आणि मोठे भुंगेरे अशा दोन्ही अवस्थेत गाजर गवताची पानं फस्त करू शकतात। यामुळे गाजर गवताची वाढ आणि फुलं दोन्ही नियंत्रणात राहतं। फुलधारणाच कमी झाल्यानं मर होऊन गाजर गवताचं नियंत्रण होतं। काही वर्षापूर्वी ही कीड इतर पिकांवर आपला मोर्चा नेते असं शेतकरी सांगत होते, पण या मित्रकिडीमुळे इतर पिकांना धोका होण्याची शक्यता नसल्याचं कृषी तज्ञांचं मत आहे। साधारणतः जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ह्या भुंगेऱ्यांचा थोडासा पिरियड थोडासा ॲक्टिव्ह असतो। त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रजनन होतं आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्यानंतर ते पुढील पावसाळ्यापर्यंत हे भुंगेरे सुप्त अवस्थेत जातात। तर अशा पद्धतीमध्ये ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ह्या भुंगेऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होत असतो। आजपर्यंतची परिस्थिती बघितली तर जवळजवळ 60% पर्यंत गाजर गवताचं उच्चाटन झालेलं आपल्याला दिसून येईल। येत्या काळात या मेक्सिकन भुंगेऱ्यावर संशोधन होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटते, ज्यातून गाजर गवत निर्मूलनाचा नैसर्गिकरित्या चांगला उपाय मिळू शकेल। सध्या तरी निसर्गावरच अवलंबून राहणे आणि यावर संशोधन कधी होतंय याची वाट पाहणं एवढंच शेतकऱ्यांच्या हाती आहे। अविनाश पवारसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, जुन्नर, पुणे।